ना. काय सण केलं पाया पडतो नको. काय सण केलं काय सण केलं तू काय सण केलं तू अरे या झालं का काम? करूच राहिले हो राहिलेत काम जरा फास्ट करीत जा का ना चालूच आहे की माझं काम करते मी. ते थोडस थकवा जाणवतोय ना म्हणून थोडं हळूहळू करते. मग दुखत होतं तर कशाला कामाला आणली इथं मोकरच? अहो मी नाही करणार तर कोण करणार काम? काय सांगू तुम्हाला माझी हालत काय चालून काय नाही. मी काम नाही केलं तर घरामध्ये अन्न पण शिजणार नाही, इतकी वाईट परिस्थिती माझी. काय करतोय नवरा तुझा? हा आमचे घरीच असतात. ते शिक्षण त्यांचं भरपूर झालंय पण जशी पाहिजे तशी नोकरी काही भेटत नाही त्यांना. त्याच्यामुळं मला हाणमार करतात, खूप बोलतात, खूप छळ करतात माझं ते. पण तरी पण मी सगळं सहन करते. किती काय झालं ना तरी नवरा येतो शेवटी, त्याच्या पुढे थोडी काय बोलू शकते मी. अरे नोकरीचाच प्रश्न आहे ना. अण्णा आमच्या इथं कामाला उता आला आमच्या इथं. नाही गडी भेटा तर तसं नाही. त्यांना हे काम नाही आवडत. त्यांना ना खूप मोठे मोठे काम आवडतात. म्हणजे त्यांना जॉब करायचा आहे. अरे म्हणजे आयत बसून खायची सवय लागली ना त्याला. मग काय असं नको बोलू. किती काय झालं तरी नवरा आहे माझा तो. पण ऐका ना, ते मला ना घरचा किराणा ते भरायचं आहे तर थोडे पैसे भेटतील का? अरे तुला काय लाजबीज वाटते का? गेल्या आठवड्यात 10,000 दिल्यात ना तुला, तीच अजून फिटलं नाही आणि आलं लगेच पैसे मागाय परत. किती अवघड आहे रे. लाड नको करू असल्यांची, मला माहिती यांची नाटक. ऐका तुमच्या पाया पडते ह्यावेळेस मी मागचे फिटल्याशिवाय परत 1 रुपया भेटणार नाही. आणि काम कर, आम्हाला काय सांगू नको. तुम्हाला तर माहिती तुमचं शेत सोडून मी दुसरीकडे काम बी करते का? हो नाही करत नाही. असे तुमचे मनोगत ऐकून आम्ही पाळणारे नाही तर आम्हाला नाही. काम करायचं, पहिले पैसे फेडायचे आणि नंतर आम्ही देणार. जर तुम्ही दिले पैसे तर कसं व्हायचं? काम कर, काय एवढू नको. चला आता काय पैसे नाही तर एक काम कर, पुढल्या आठवड्यात पैसे जाऊ दे. तर इथं काम कर. अहो तोपर्यंत घरामध्ये धान्य बी राहिलं नाही नाही. काय आलो आमच्याकडे नाहीत पैसे, काय करणार आम्ही त्याला? तुला सांगितलं ना पुढल्या आठवड्यात पैसे देतो. काम कर, आम्हाला काय सांगू नको. आणि बस खाली चल उरक. लागलेत नाटक करायला राव ही. काय करू आता मी? काय परिस्थिती आली आहे माझ्यावरती. नवरा तर काहीच मदत करू लागत नाही. सगळं माझ्या जीवावर आलेलं आहे. आता काय शिजू घरी जाऊन? काय करू? धान्य ते सगळं किराणा ते संपलाय. लेकरू कामाला गेले, काम भेटलं म्हणजे तापाच येते. आणाल काहीतरी आज काय तरी अडचणच. लेकराच्या बी मागं एकटीलाच बघायचं सगळं. काय करा? लेकरू खेळते. ये बाय खेळायला. मला भूक लागली. खेळायला गेलती ना तू? मला भूक लागली. अगं आता मम्मी गेली कामाला, आणीन काहीतरी. भूक तर मला बी लागली. आता काहीच नाही ना घरात खायला आपल्याला. मी बघितला डबा उचकून, म्हणलं निदान तांदूळ शिजवलं असतं आपण दोघांनी खाल्लं असतं. खेळायचं आता, जाऊ दे. येईल आहे तुम्ही आली ना मग काहीतरी करू आपण. हां बस गडीभर का जाते खेळायला? बसते ना. अभ्यास करीत जायचं, उलसात थोडं खेळायचं. बाबा तू आली, मला भूक लागली. मला भूक लागली. भूक लागली बाळा तुला? तू तर मोठीच आली बाळ. काय आणले बाळा? जा खेळ तू तोपर्यंत. मी तुला बोलवते बनवल्या. भूक लागलेली लेकराला. बारीक तोंड करून बसले. बाबा काय करणार हो मी? तुम्हीच सांगा बरं. आता नाही भेटलं ना काही? तेच तर, काहीच नाही भेटलं बाबा. काय होतं, मला काम होत नाही तर मग मी गेलो असतो थोडंसं कामाला. जापास माझं भेटलं असतं. बघा की लेकराला भूक लागली तरी आपल्या घरात काहीच नाहीये. बाबा लेकराला भूक लागली तरी घरात बी अन्न नाही हो तिला खाऊ घालायला. वाटून म्हणते. इतकी वाईट परिस्थिती आली आपल्यावर. अहो जिथं काम करत होते ना मी, तिथं बी त्यांना पैसे मागितले
पण ते म्हणले तुम्ही मागचाच हप्ता हे क्लिअर केला नाहीये, त्यांच्याकडून उसने घेतले होते ना पैसे. माझ्या दवाखान्याला आणले होते ना बाळ पैसे. हा ना, त्याच्यामुळे ते पैसे दिले नाही. ते म्हटले ते पैसे द्या आणि मग नंतर तुमचं किराणा ते सगळं हे करा. काय दिवस आणले असतील रे आपल्यावर परमेश्वराने. बघा ना काय बाबा, वाईट केलं आपण. यांनाही थोडं समजत नाही, थोडासा हातभार लावा. हे शिकलंय सवारलंय, त्याला आवडतं नुसती चांगली नोकरी भेटली पाहिजे, चांगली भेटली पाहिजे. पण मी म्हणतो आता बाकीचे लेकर करतात ना, नोकरी नाही भेटली म्हणून काय आपण गप बसायचं का, हातपाय हलवायचे. मी म्हणतो काय भेटेल ना, बारीक सारीक कामं केले तर घरात येईल ना. काही काय ना, मीठ पीठ तांदूळ काही ज्वारी बाजे आणून इथं पोटाला लागत आहे ना आपलं. कवर सांगावं समजत आहे का त्याला तरी. बरोबर आहे बाबा तुमचं. फक्त मला त्यांना एवढंच म्हणायचं की तुम्ही दारू बिरू पिताना ते बंद करा. म्हणजे त्याच्यात पैसा घालवण्यापेक्षा थोडासा संसाराला पैसा लावला तर किती हे होईल. त्याला अक्कल यायला पाहिजेत ना. काडीचं काम नाही करत आणि परत दारू प्यायचं आलं की परत त्या लेकराला धामधूम, तुला धामधूम. मी काय म्हणाय गेलं की माझ्या बी परत गुरकत आहे. करायचं काय? बरोबर आहे बाबा. करायचं काय? पण आता तू म्हणते पैसे नाही दिले मालकानं, पहिलेच उचल दिलेली परत नाही घेतली. तेच तर. आणि तुमचं वय झालंय हो बाबा, तुम्ही तरी करून करून किती करणार आहे. काय कामच देत नाहीत. गेलं म्हणलं ना मला थोडस काम द्या. अरे तू काय करतो काम? होतं का तुला काम? नीट दिसाना. एक सांगितलं की दुसरं करतो. एवढं तडा तडा बोलत आहे. आणि मग नाही काम म्हणलं म्हणता बी येत नाही. उलशिक भाकरी द्या, उलशिक ज्वारी द्या. कसं मागायचं, कामच नाही करत म्हणलं. माणसे आलं. अरे बघ आलं बघ. काय करावं, पिऊन चालू. काय हो काय काय करेल इकडं? काय करायले म्हणजे बाबांशी बोलू राहिले. चल मला जेवायला वाट, भूक लागली मला. जेवायला काय आहे का घरामध्ये? अख्खं टोपलं रिकाम आहे. डबे बघा जाऊन, किराणा भरलेला नाही अजून. तुम्हाला तर कशाच काहीच नाही वाटत. काय करायला पाहिजे मग? काय करायला पाहिजे म्हणजे हो तुमचं कर्तव्य आहे ते. घरात सगळं सामान त्याच्यातलं ते सगळं वस्तू आणून देणं. आणि तुम्ही काहीच करत नाही, नुसतं ढोसायचं आणि यायचं धिंगाणा करायचं, एवढंच येतं तुम्हाला. आणि तू नुसतं झोपा काढती का हे कुत्रे? वा काम करून आले लेकरू, पोटाला अन्न नाही ते तुझं बघ. लहान लेकरू भूक लागली. तुम्ही काही सांगू नका. तो तुम्हीच माझ्या आयुष्याला नारळ लावलेला आहे. काय करायचं आता? अरे वडील आहेत ना तुमचे. मग वडील आहेत म्हणून काय कर्तव्य आहेत का नाही त्यांचे? आयुष्यभर नुसतं त्यांनी लोकांचंच पाहिलं, दुसऱ्यांच्याच मदती केल्या. घरातले मेले तसेच मरू द्या. घरातले जागा बिगा बघून ठेवली असेल आम्ही मेल्यावर. लहानाचा मोठा केला, शिकवलं तुला. मग आता नोकरी लावायचं तुझे, तू प्रयत्न केले तर लागेल का? आता मी काय करू शकतो त्याच्यात सांग? मग काय उपकार केले का? प्रत्येक बाब तेच करतो. हे बघ, उपकार केले नाहीत तुम्ही. हे बघा, त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण पार पाडलेलं आहे. तुम्ही तुमचं पाडा. तू आवाज चढू नको बर का? का चढू नको मी आवाज? एवढे दिवस शांत होते, तुमचं सगळं सण काय काम करून आलेले काय सण केलं? पाया पडतो नको. काय सण केलं? काय सण केलं तू? काय सण केलं तू? काम करून दमून आले. तुम्हीच लाडवून ठेवलंय तिला. आता काय करतो? कोण आहे तिला आपल्याशिवाय? तिला आणले क्रू बघायचं, तुला बघायचं, मला बघायचं. काय करेल एकटी? तेच तर म्हणते. अहो माझं जाऊ द्या विचार, आपल्या लेकरांचा विचार करा. मरण तिकडे कशाला माझं तोंड दाखवती तुझं? मरण तिकडे. अहो मी मेले तर कसं व्हायचं? लेकरं उपाशी पडतील. पडू दे, मेले तर मेले चालतील, मला काही अडचण नाही. अहो बाप आहे का? कोण आहे तुम्ही? लेकरांना असं बोलतात. एका बापाला लाजवण असं बोलू राहिलं तुम्ही. काय म्हणा तुला? अरे एकुलते एक लेकरू आहे, लोकांना नाही आपल्याला दिले द्यावं ना, तरी तुमचं लक्ष नाही त्याच्याकडे. तुमचं काय लक्ष होतं आमच्याकडे? शाळेची फी भरली, कॉलेजची फी भरली म्हणजे झालं का? अजून काय करू शकतो? मजुरीच केली मी. काही नोकरीला होतो काय? बाप देवाची माझ्या बी एस्टेट नव्हती. काही सगळं मजुरी करूनच तुम्हाला लहानाचं मोठं शिक्षण केलंय मी. हो का? आता काय काय केलं आमच्यासाठी? शिकवला ना तुला, एवढा मोठा केला ना, मनाने झाला का? मग काय उपकार केले का आमच्यावर? नाही केले. पण आता सारखं सारखं काय बोलताय तुम्ही? उपकार केले उपकार केले. अजून पण ते कष्ट करतायत, अजून पण सगळं चालवताय घर. पण त्या थेरड्याचं जाऊ तिकडे, मला 500 रुपये द्यायचे. लाज वाटते का बायकोकडे पैसे मागायला?
खरं तर हा दिवस बघण्या अगोदर मरायला पाहिजे होतं. मग मर ना, मग तेच म्हणतोय, जा विहिरीत जीव दे, जा मर. अरे नको, काही गरज नाही मला तुझी. नको रे वाईट बोलू. अहो किती समजून सांगावं तुम्हाला, ह्या दारूपायी ना किती जणांचे संसार उद्ध्वस्त होते आणि आपला पण संसार उद्ध्वस्त झालेलाच आहे. होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. सुधर अजूनही वेळ नाही गेली बा. तुम्हाला आता नाही पश्चाताप होणार, नंतर पश्चाताप होईल सगळ्या गोष्टी झाल्यावर. नाहीच का देणार तू पैसे? नाहीच देणार. तुम्हाला जे करायचं ना ते करा, नाही देणार मी. ठीक आहे, मला काय करायचं ना करतो मी. मग जा करा. ए पुरे तू सबरीने घे जरा, कुठे त्याच्या नाद. अहो बाबा किती सबरीने घेऊ, तुम्हीच सांगा बरं. पिलंय आता काय त्याला चल, सांग. तिकडे. ए, बघितलं ह्यांचं आहे असं, मग काही झालं की लगेच बायकोवर हात उचलणार. जाऊ दे. हा एक माझा जोडीदार आहे, तू जाऊन बघू तुझा आताच भेटलं. तर लेकराला समजून घाल ना. देव जरा जवळ बसलं की भूक लेकराची आहे ना, मग इसरतं थोडस. आई पैसे बसलं पप्पाच्या ना. एक काम करते, शेजारच्या वहिनीकडून भाकर तुकडा आणते आणि खाऊ घालते तिला. बघ भेटलं तर नाही तुम्ही येतो जाऊ. बसा. वर्ग कामाला गेले काय? कामाला कुठे, इथं द्राक्षाच्या शेतात गेला असन, काही द्राक्षावर फवारणी बिवारणी मारायची. बरं, चांगलं नादवलं का ग? आता नादवायला तर पाहिजे ना. आता किती दिवस तुम्ही बघणार आहे, त्याला पण त्याची जबाबदारी कळली पाहिजे. करतोय बरं का, कळतंय त्याला, करायला लागलाय तो. पण बरं वाटतं, सगळी स्वप्न बघितली होती ना पूर्ण झाली बघ. चांगलं बागायत झालं, जमिनीची खरेदी झाली, घराचं काम झालं, पोराचं लग्न झालं. अजून काय पाहिजे? रामभाऊन कष्टाची चीज केलं, लय मोठं घर बांधलं, समाधान वाटतंय बघितलं. आपली गरिबी नाही बोलावं तर खाणार काय, महागावंच लागेल. घरी असं मागवान नाही दिलं, वाईट वाटलं, करायचं काय? कसं काय माणसाव तरी दिवस यावत. भूक लागली, अन्न अन्न करते पोरगी सून, समोर दाता बसलाय, मागायची इच्छा पण बोलायची डेरिंग वाई नाही. मागितलं देईल पण नाही दिलं मला वाईट वाटेल, आणि त्याला बी एका जोडीदाराला नाही म्हणताना वाईट वाटेल. काय करावं परमेश्वरा, काय रे सुचना. पोरांना जबाबदारी कळली ना मग जाऊ आपण फिरायला. बरं चालते. आधी पाण्याचं कॅन उन्हातच ठेवलंय बघ. नको मागायला. ठोबा, अरे माघारी कुठं चालला? ये आलतो रामभाऊ, म्हणलं लय दिवस झालं गाठ नाही भेट नाही. अहो या की भाऊजी, या इकडे. मग आला, मग माघारी जाते तुम्ही. जोडीदाराच्या इथूनच दिसला, समाधान वाटलं. म्हणलं आता तुमच्या मागे काय महत्वाचं काम असलं तर आपल्याला चला, कशाला वेळ घ्यायचा. अरे ये बाबा, तुझ्या पुढे काय महत्वाचं आहे? अहो भाऊजी इकडे या की वर. वर या, घ्याव त्यांना वर. बरं चाललंय म्हणजे एकदम निवांत बघ. असं ना, लय समाधान वाटतं बघ तुझं घर. वर घ्या, वर घ्या. तिथं बसा खुर्चीवर, चला. लय दिवस झाला ना, आलो नाही, भेट नाही, गाठ नाही. म्हणलं बस तू इथं बसा. नाही खुर्चीवर बसा. भाऊजी काय गुडघे दुखतेत का काय तुमचे? वय झालं, काम 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 केलं आयुष्यभर. वय कशाचं झालं, कामाने झिजले बघा तुम्ही. भाऊजी बरे आहे ना तुम्ही? हो, लेकर बाळ सगळे आम्ही बरे आहेत. तुमचे? हाय आता चाललंय म्हणायचं, असं काही तसं काही. बर. सुनबाई, ए खुशी, अगं ग्लास भरून पाणी आण गा. हा, थंड आण चांगलं. पण काही म्हण बर का, युट्यूबाच्या आहे ना कष्टाला आहे ना मर्यादाच नाही.
अगं इतके काम केली, हे आपली सडक नाही वय. अहो हिच्या खडीचं काम केलं तर त्यांनी. बघितलं नाही होय मी, बघितलंय ना त्यांचे कष्ट बघते किती दिवसाचे. इरीवर कामाला म्हणू नका, रस्त्याची कामं, खडीची, मुरमाची. कुठलं काम केलं नाही असं नाहीच. जायचं भरोशानं करायचं, मग माणसं बी जीव लावायची. काम इमानदारीने केलं की माणूस ये बाबा कर बाबा म्हणतं. पण होय भाऊजी, लय दिवसाने आलात तुम्ही. हा आलो लय दिवस झालं, गाठ भेट नाही कुठंच, म्हणून म्हणलं पाणी घ्या, पाणी घ्या. चहा ठेव थोडा. कशाला पाणी घेतो? आहे का उन्हात तानातून आले आणि पाणी नाही प्यायचं वय? प्या, हळू प्या, हळू प्या. बरं वाटलं. विठोबा, अरे काय रे तुझा हातबीत थरथर कापायला लागला, एवढं कशाने तू अशक्त झालाय? काम लई केलं रंभाऊ. आता मग दुखायला लागलं तर कुठं मग औषधाला गोळ्याला पैसे लागतात. मग आता लेकराचं बघायचं, त्या पोरीनं का आमचं बघायचं का नवऱ्याचं बघायचं. आपलं असंच काहीतरी खायचं. झाड पडला तर पडला, फरक नाही पडला तर मग आपलं राहिलेच किती दिवस. आता असं म्हणून चलत असते का? अजून पोरांचं व्हायचंय, जायचंय, डोळ्या देखत चांगलं झालं मग असं बोलावं माणसाने. आणि पोरग काय करते आता? शिकलाय जरा, अजून काम नाही, धंदा नाही. मग आता बारीक सारीक काय बरं म्हणायचं काय, घरातलं कुठं बाहेर कुठं सांगत बसतो. लागन कामाला. अरे वा सुनबाई. हा सुनबाई पाया पुढे आधी, पाया पुढे त्यांच्या. असू द्या कुठं लेकराला लावता. असं कसं? अहो हीच तर वळण पाहिजे पोरांना. हो हो औक्षवंत. बस बस. विठ्ठलराव पाहिलं नाही लेकराने कधी. अगं लहानपणीचे मित्र आहेत. बस लग्न झालं मला बिन आलो नाही इकडे बरेच दिवस. बाबा पण हे कुठं राहतात? काय माहितीये का पोरी, तुला हे कुठं राहतात, कोण आहेत यांची काहीच माहिती नाही. आपलं सगळं वैभव आहे ना या माणसामुळे. म्हणजे नाही टोबा, अरे पोरांना बी कळलंच पाहिजे आपल्यासाठी कुणी केलंय आणि कुणी नाही. अरे त्याशिवाय त्यांना जाणीव होणार आहे का परिस्थितीची? ईश्वराची कृपा, मी काय आपलं निमित्त मात्र. हाय मस्त खरे, पण आमच्यासाठी ईश्वर तुझे बा. तुला सांगतो पुरी, आम्ही शाळेत होतो का ह्यो आमच्या बरोबरीच होता. आम्ही लहान पोरं होतो शाळेत. अभ्यासात होतो मी जरा हुशार, पण ह्यो गडी का अभ्यासात लक्षच द्यायचं नाही. आणि कसं लक्ष देईन ग? घरची परिस्थिती हालाकीची, त्याची बी होती आणि माझी बी होती. पण मी अभ्यासात हुशार असल्यामुळे कामधंदा करायला जमत नव्हता, कारण माझं डोकं अभ्यासातच चालायचं. पण ह्यो बिगारी काम करायचा, हमाली करायचा, मजुरी करायचा आणि पैसे गोळा करून आणायचा. पैसे गोळा करून आणलं का घरात खर्च थोडंफार द्यायचा, पण उरलेले सगळे पैसे आहे ना माझ्या वह्या पुस्तकाला शिक्षणाला घालवलं बघ याने. हुशार होतं ना मग लेकरू, मायाचे जीवाचा जोडीदार. हा ते कुठं सांगतो लेकराला? हेच म्हणत राहिलं आयुष्यभर, तू हुशार आहे, तुझं काहीतरी चांगलं होईल, शिक, मोठा हो. नाही लक्ष दिलं स्वतःच्या शिक्षणावर, पण मला शिकून मोठा केलं त्याने. अगं ह्या गरीबाच्या अंगावर काय डाग असायचा आहे? एक कानातली बाळी होती साधी, पण मला पुण्याला पाठवायचा होता ना शिकायला, ती सुद्धा फोडली त्याने. लय उपकार आहे बघायचं. स्वतःला कमी नको लिहू, अरे मला किती मोठेपणा दिसेल. अरे बाबा किती मोठा झालो तरी तुझ्या पुढे काय आहे मी. अहो भाऊजी, अहो शक्य करत नाही हो एवढं तुम्ही केलं त्यांच्यासाठी. तुमचे उपकार कसे आम्ही विसरायचे सांगा बरं? किती आम्ही तुमच्यासाठी किती केलं तर कमीच आहे. घडीभर नाही भेटलं तर करायचं ना एकमेकाला. घासातला घासर खायचो. अर्धा पिरू एकदा तिथे घेऊन आला माझ्याकडे अर्धा, मग त्यातला चाकू नाही काही नाही, एक घास त्याने खायचा, एक घास मी खायचा. लय आणि मला जास्त खायला मिळावं का म्हणून हे छोटच घास घ्यायचा, आणि मी आपलं बारक्या पोरावानी मोठ्या घास गप्पा गप्पा खायचो बघ.
कशाला तू आता गप्पाच्या नादात लई अहो भाऊजी किती दिवसात आले, जेवण जा की आता. घरी आता गुरांचं बघावं लागत चारा पाणी बघा आता घरी कोण नाही का दुसरं? ते सुनबाई कामाला गेली असेल तर. बरं थांबा, जाण जेवून. मग जाऊ दे, त्याचा स्वभाव मला माहिती, नाही म्हणजे नाहीच ऐकणार. बरं वाटलं भेटून निघतो मी. बरं विठ्ठल, अरे लगेच निघला तू. माझं किती वेळ बसला, लई समाधान वाटतं बघ बसलंय बोलले. अरे निघला ते खरे, पण माझ्या दारातनं मोकळ्या हाताने गेला तर देव माफ करीन का मला? हा, अरे पोट भरून असं बोलला ना, तोंड भरून की पोट भरल्यासारखं वाटतं बघ. ते सगळं खरे, पण हे बघ, हे पैसे राहू दे तुला. अरे नको रे, भेटलाच बा एवढंच. नको एवढ्या पैशाचं काय करणार आहे? हे बघ विठ्ठल, लहानपणी भावाच्या हक्काने तू मला दिले आणि आज मी भावाच्या हक्काने तुला देतोय. नाही म्हणला तर बघ, मी आयुष्यात बोलायचो ना तुझी, हे तुझीच कमाई आहे, तुझ्या हक्काची आहे, राहू दे तुला. अरे मी अडचणीत असताना तू मदतीला मागं चालला नाही. विठ्ठल उपास मरतोय 2 दिवस सुनाने खाल्लं काय अन्न, माझं लेकरू उपाशी 2 दिवस झालं बघ, उपास मारीने मरतोय मी. कारण तुझ्याकडची वारी गहू मागायला चालतो, पण हिंमत नाही झाली माझी. अहो भाऊजी एवढं हाल चाललंय तुमचं, मग एक शब्दाने सांगायचं तरी आम्हाला. अरे साधा मला बोलला बी नाही तू. कसं सांगून लई अडचणीत चाललंय बघ माझं. अरे पण बाबा, अडचणीच्या वेळीच मित्राची आठवणी यायला पाहिजे ना. तुला एकदा मला बोलावं वाटलं नाही का? माझ्या दारात येऊ वाटलं नाही? काय सांग. अरे लहानपणी तुझ्याशिवाय घास खाल्ला नाही कधी. लई अडचणीत चाललंय बघ माझं, पण माझी नाही हिंमत झाली म्हणायची तुला. कसं मागून काय का हिंमत नाही झाली? आणि लहानपणी मी उपाशी राहिलो होतो तेव्हा बरं तुला मी आठवलो, तेव्हा द्यायचं ना मला सोडून तसाच. मग माझ्यासाठी एवढं केलं आणि जेव्हा माझी द्यायची वेळ आली असं मागं सरतोय तू. हे बघ, आयुष्यात काही बी अडचण आली नाही इथून पुढे, देवासारखं भेटलंस मला. माझ्या दारात यायचं बरं का. हे घर तुझं आहे. येऊ का? चालतंय. ते लेकरू रे भाकर करतंय. काय करेल इकडे? काही नाही बा, जोडीदाराला भेटायला आलतो. कसले पैसे ते? ऐक बाप आहे माझा. अरे तुझा बाप असला ना तरी माझा जोडीदार आहे, आणि पैसे त्याच्यासाठी दिलेत. 2 दिवस उपाशी होता तेव्हा तुला बाप नाही आठवला का? तेव्हा कुठे गेला होता? अरे ऐक रे लेकरा, ती तुझी पोरगी बायको उपाशी मरत येत रे, म्हणून आलतो मी इकडे. बोला त्याला काहीतरी. नको पैसे, तुला वाटलं 10-5 घे, पण बाकीचे नाही, सगळे राहू द्या माझ्याकडे, मला लागतील. का? काय म्हणायचं? पैशाला हात लावायची लायकी आहे का तुझी? अरे बाप उपाशी, इकडं बायको उपाशी आहे, पोरं उपाशी आहे, तुला काय करता येत नाही का? तुम्हाला काय करायचंय? माझ्या बापाचा पैसा आहे तो. काय करायचंय म्हणजे? अरे तुझ्या बापाच्या भावासारखा आहे मी. काय धुवान वाजवीन, चल काढ पैसे इकडं. देत नाही. देत नाही? समजून सांगा तुमच्या मित्राला. अरे देवासारखा भेटला रे तू माणूस, त्याला दया आली गरीबवर. काय पोटाला दिले, अन्नाला दिले, तुला दारूला नाही दिले पैसे. पण तुझीच लेकर बाळा जगवायची, बायको जगवायची, काही नाही करतो. अरे पोरा, अरे किती कष्ट केलंय त्याने, शिकवलंय तुला. आय एम सॉरी मॅडम, मी लेडीजशी बोलत नाही. वा, शिकलेलं आहे ना, बघा ना. पण असली अवस्था, इतकं शुद्ध बोलून इतकं हे करून अशी अवस्था. काय सांगायचे. तुम्हाला घरी यायचंय का? सोडायचंय घरी? तुम्हाला यायचं असलं तर बसा गाडीवर, नाही तर मी चाललो. अरे पैसे दे रे भाई, ते लोक पैसे भेटणार नाही. जाऊ दे ठरव. अहो तुम्ही असं समजा की तुमच्या पोटाला दगड आणता, आणि मी तरी काय बोलू असल्याशी, ज्याला बायकोची जाणीव नाही, बापाच्या कष्टाची जाणीव नाही. अरे तुझ्या पोटच्या पोरांचं पोट भरता येत नाही तुला, आणि ह्याच्या पुढे काय बोलून उपयोग आहे हो? अरे तू तुझ्या जिंदगीवर मोठेपणी आहे ना, पोरं सुद्धा अशीच दारू पिऊन आहे ना, तुला लाथाडते ना, तेव्हा कळन. वेळच येणार नाही. खरंय तुझं. ही घमंड आहे ना, ले दिवस राहत नाही बघ.
हातपाय तरुण आहेत ना, तर एवढा मस्तीत बोलतोय तू. मी हे पैसे काही दारू प्यायला नेत नाहीये. मग कशाला नेतोय? जॉब आहे एका ठिकाणी, काय म्हणतोस? तिथे ते पैसे भरून जॉब लागणार आहे. अरे पैसे भरून कुठं काम लागत असते का? एक काम कर, ते पैसे म्हाताऱ्याच्याकडे दे आणि तुला आहे ना चांगलं काम लावायची जबाबदारी मी घेतो. अरे माझ्या ओळखी आहेत बाबा, मी काम केलेलं आहे पुण्यात. जीवाचा जुडगार आहे माझ्या, स्वतःच्या लेकरासारखं तुझ्यावर लक्ष ठेवील, तुला रँकिंग लावेल, कामाला लावेल. मला काय हाऊस नाही का रोज दारू प्यायची. बंद केली. टेन्शन किती असतं काय सांगू तुम्हाला. अरे पण दारू पिल्याने टेन्शन जाणार आहे का? चांगलं काहीतरी काम कर, परिस्थितीशी लढ. अहो तेच तर ना, काम धंदाच नाहीये ना, काहीच काम भेटत नाहीत, शिकून सुद्धा काम भेटत नाहीत. काय करायचं माणसाने? अरे मग पिणं हे पर्याय आहे काय त्याच्यावर? हे बघ, तुला 2 पर्याय ठेवतो मी. तुझं शिक्षण चांगलं झाले ना, चांगल्या ठिकाणी नोकरीला मी लावून देतो. काय पैसा पाणी भरायला लागला, वशिला लागला, ओळख लागली, मी लावतो. आणि नसन तर तुला गावात एखादा चांगला धंदा टाकून देतो. बघ, त्याचं ITI झालंय ना आणि डिप्लोमा केला वाटतं तरी कसला तरी ना, तुला चांगलं छोटंसं वर्कशॉप टाकून देतो. बघ, माझी जागा इथं रस्त्याच्या कडेला, तुला नंतर जमतील तसे पैसे फेड माझे. काय पैसे असो, बरे झालं जाणीव झालेली लेकराला. राहू दे, तुझ्याकडे राहू दे पैसे. आता तू दारू सोडली म्हणल्यावर आता तुझ्यावर अजिबात शंका नाही राहिली बा. अरे घरी 2 दिवस झाले लेकरं बाळा उपाशी, हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. असं पिऊन कुठल्या गोष्टीचा प्रश्न सुटत असतो का रे? लेकरांनी काही नाही खाल्लं, बरोबर आहे ना? मला मच मान्य आहे, माझी चूक आहे, मी माफी मागतोय तुमच्या सगळ्यांची. अरे पण नुसतं असं येड्यावानी वागून नाही जमत. अरे तुझ्या बापानी माझ्यासारखी लोक पोटा पाण्याला लावलेत आणि तू जर असा वागला तर ह्या वयात काय वाटेल त्याला? अरे बापाची मानाची खाली नाही गेली पाहिजे, अभिमानाने छाती भरून आली पाहिजे. असं वाग आणि नाव कमवून दाखव आता. आणि काय बी मदत लागली ना, मी तुझ्या मागे बघ, काय काळजी करू नको. चल आता जनावराला पाणी पाजायचं असेल, ओरडत असतील पाणी वाचून. चला, आणि मी बघतो जनावरांचं, मी पाजाल त्यांना पाणी दिली. तुम्ही काहीच कष्ट करू नका, लय केला का बस. माझं डोकं चांगलं होतं, 7 वर्ष महिन्यातच जाते. त्या बायकोला नाही तशी बडबड बडबड करत होती, ती पण लय चांगली. पण काय तुमचंच नाणं खोटं निघलं आणि तिला त्यातले 2-3 हजार देत काय किराणा वगैरे आणायचं तर आले. चला, तुमचा आभारी. उद्धार करता आणि तारणार काय असतो ते आज कळले. देवावर विश्वास लई आहे, पण साक्षात आज माझा विठ्ठल मला भेटला. चला बघ, देवावर भरोसा ठेवला की सारं नीट होतं. माझा जीवाचा जोडीदार बी भेटला आणि माझं लेकरू बी सुधारलं. चल, त्या पोरीने कुणाचं उष्ण पासणं केलेलं ते बी फिटवून टाकू, देऊन टाकू आणि आण घरात काही ते. चला आता, चला येऊ. बघितलं, लोक पंढरपुरात विठ्ठलाला भेटायचं जातात, पण आज माझा विठ्ठल मला भेटायला आला होता. चला.